आज ही सुरुवात झालेली आहे। हे विमानतळ आता या ठिकाणी एक फ्लाइट सुरू झाली आहे, पण या विमानतळाला विस्तारित करण्याचा आमचा प्लॅन आहे। कारण आपल्याला हे विमानतळ पूर्णपणे उपयोगी आणायचं असेल तर आपल्याला याची धावपट्टी ही 3000 मीटरची धावपट्टी करावी लागेल। पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी 2400ची होऊ शकते। थोडे काही ॲक्विजिशन आपल्याला अजून करावे लागतील, काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील। ते जर आपण केलं तर आपण 3000 मीटर पर्यंत ही धावपट्टी नेऊ शकतो। त्यामुळे आता या ठिकाणी स्वाती पांडे मॅडम, तुम्हाला मी दुसरी नवीन जबाबदारी देतो की आपल्याला ही धावपट्टी 3000 मीटरची करण्याच्या दृष्टीनं पुढचं काम हातामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून अमरावतीचं विमानतळ हे फुल फ्लेज विमानतळ, कुठलंही विमान या ठिकाणी उतरू शकेल अशा प्रकारचं विमानतळ आपल्याला भविष्यामध्ये परिवर्तित करायचं आहे, जेणेकरून विदर्भातलं हे एक दुसरं सेंटर असं तयार होईल की ज्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकू। आज गडचिरोलीचं विमानतळ आपण तयार करतोय, संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करतोय, पुण्याला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वाढवण बंदराच्या बाजूला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वेगवेगळ्या विमानतळाचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय। या माध्यमातून एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण करतोय। मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोदीजींचं सरकार आणि केंद्रातले आपले दोन्ही मंत्री नायडूजी आणि आपले स्वतःचे मुरली अण्णा मोहोळजी यांचं खूप आपल्याला सहकार्य आहे, त्यांची खूप मदत आहे। त्यामुळे आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेता येईल। मी आजच्या प्रसंगी अधिक बोलणार नाही, एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विकासाचा जो आमचा वेग आहे, जसं मगाशी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पायलट इकडे असो का तिकडे असो, इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन, वेगानं धावणारा इंजिन आहे। त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे, अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे। अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे। त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर दावोसमध्ये 16 लाख कोटींचे करार केले अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। नदीजोड प्रकल्पामुळे 7 जिल्ह्यांचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं।